राज्यात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे। मागील 2 ते 3 दिवसांपासून राज्यातील जवळपास सर्वच भागात पावसाच्या सऱ्या कोसळत आहेत। आज 20 मे रोजी ही पावसाची बॅटिंग अशीच सुरू राहणार असून कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे। तर पुढील 4 ते 5 दिवस राज्यात कोणकोणत्या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे याची आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती, तुम्ही व्हिडिओ तर पाहताय पण चॅनलला सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा। भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार 22 मे रोजी अरबी समुद्रात कर्नाटकच्या किनारपट्टीजवळ कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे। हे हवामानीय क्षेत्र उत्तरेकडे सरकत असताना त्याची तीव्रता हळूहळू वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे हवामानात मोठा बदल होऊन पुढील 5 दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक भागात मुसळधार पाऊस पडू शकतो। महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर असलेल्या मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। दुसरीकडे मराठवाडा आणि विदर्भातही पावसाच्या सऱ्या कोसळण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार या भागात मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे आणि अहिल्यानगरला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। या जिल्ह्यात वेगवान वारे आणि गारपीट पडण्याची शक्यता आहे। हवामानाच्या या बदलामुळे शेतकऱ्यांच्या पिकावर मोठा परिणाम होऊ शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही थोडीफार चिंतेची बाब आहे।